जालना लोकसभा मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून कार्य करणारे फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे 10 वर्षांपासून आमदार राहिलेले डॉक्टर कल्याण काळे हे सातत्याने जनसामान्यांना आपले केंद्रबिंदू मानणारे असून निवडणूक झाली की लोकांशी संपर्क नाही आणि निवडणूक आल्यानंतर पुन्हा जनसामान्यांमध्ये यायचे अशा प्रकारचे राजकारण ते करत नसल्याची प्रतिक्रिया लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालानंतर जालना मतदारसंघातून विजयी झालेले डॉक्टर कल्याण काळे यांच्या यशाचा उत्सव साजरा करताना महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माध्यमांद्वारे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। सर्व जनतेचा कौल आहे। सर्व भागातल्या छोट्या मोठ्या गावापासून संपूर्ण तिन्ही महाविकास आघाडीच्या पक्षांनी जनतेने जो कौल दिला आहे तो मान्य करायला पाहिजे आणि जनतेने यासाठी कौल दिला की पुढे चालून त्यांचे कामकाज चांगले व्हावी, जातीपातीचं राजकारण न होता विकासाचं राजकारण व्हावं यासाठी जनतेने कौल दिलेला आहे। आपण प्रत्येक गावामध्ये फिरले निवडणुकीच्या काळामध्ये, पण आपल्या भागामध्ये जे MIDC आहे जे संपादित झालेले जमीन शेतकरी त्या शेतकऱ्याच्या मुलाला कारखान्या कंपनीमध्ये नोकरी देते ते आता आपण खासदार झाल्यानंतर साहेब मीटिंग घेतील आणि बोलतील, काय अडचण हे राज्यात आणि देशात महाविकास आघाडी सरकार सत्ता दिसते। तुम्हाला काय चित्र आहे? काँग्रेसचा एक निष्ठेचा निजर, काँग्रेस जे लोकांमध्ये एक विचार आहे, काँग्रेस सर्व समाजाला सर्व धर्माला घेऊन चालणारे काँग्रेस आहे। असा कोणताही धर्म नाही जे काँग्रेस त्याच्यामध्ये त्याचा प्रतिनिधी नाहीये। सगळ्या प्रतिनिधीला घेऊन चालणारा आहे कल्याणराव काळे 25 वर्षापासून एक निष्ठेने 30 वर्षापासून एक निष्ठेने युथ काँग्रेस पासून जो काम करतो आज खासदारपर्यंत उपसभापती आमदार 2 वेळेस पडले तरी काँग्रेसचं एक निष्ठेने काम करणं, त्याच्या पोचपावती पूर्ण लोकांनी दिली आहे। अशा बऱ्याचशा माणसाला त्यांनी पाळलं। ते माणूस आमचा पहिल्यापासून अंदाज होता, असो आम्ही असं जे कार्यकर्ते तर पहिल्यापासून अंदाज 1 लाख 1.25 लाखाने आमचा कॅन्डिडेट त्या पद्धतीनं विजय झाला आणि काँग्रेस पूर्ण महाराष्ट्रामध्ये नंबर 1 पार्टी झाली। भारतीय जनता पार्टी जी करत होती पार्टी बुडवून सत्ता करो, हे आता होणार का देशात? म्हणजे पार्टी पुढे जता हे करत त्यांना ते काम आहे। मुद्दा हा आहे का सर्व समाजाला घेऊन चालणं हे काँग्रेसचा अपेक्षा असो, काँग्रेस जर पडली तरी एक सर्व समाजाला घेऊन चालणारी काँग्रेस आहे, विचारधारा आहे काँग्रेस। काँग्रेस एका समाजाला घेऊन चालणारी ती पार्टी थोडी ते BJP सारखे मुसलमानाला असं करा, त्याला तसं करा, त्याला तसं करा असं नाही। हे सगळ्या समाजाला घेऊन चालणारी पार्टी ते काँग्रेस आहे। राहुल गांधींनी जशी मेहनत घेतली पूर्ण भारतामध्ये फिरले ते पायी त्याचा काय आमचा नेता आहे ते पण आता पुन्हा देशामध्ये 2 वेळेस फिरले। एका गावामध्ये लोकांचं काय दुःख असतं, सगळ्या समाजाचं काय दुःख असतं ते राहुल गांधींनी केलेलं आहे। तर राहुल गांधी ते घराणं जसं बलिदान घराणं आहे, इंदिरा गांधी बलिदान केले, त्याचे वडील बलिदान केले, तर आमचे गांधीजीचं बलिदान केलं, ते बलिदान वाले काँग्रेस आहे। असं थोडी आयता आलेले ज्यांनी भारतामध्ये हे केलं नाही, हिंदुस्थान आझादीमध्ये काही काम केलं नाही, असं थोडी पुरा काँग्रेस आहे। एक माणूस आज असा आहे की कल्याणराव काय काम करत होते, आज भाऊसाहेब जगताप असो, आम्ही असो, किरण पाटील असो, असं काही हजारो लोक जे आपल्या परीने काम करत होते। बरं, आता तुम्हाला सत्ता स्थापनेसाठी थोडेच उमेदवाराची गरज आहे। तुम्ही नितीश कुमाराचे आता आमचे नेते यांनी सांगितलं की जे आमचे 70 लोक गेलेले आहेत तिकडे BJP मध्ये, आम्ही 70 लोकांशी संपर्क झाला, आता भिऊ नका आमचा गव्हर्नमेंट येतो म्हणून। आता ते 70 लोक जे परिवर्तन होते आणि जास्त लोक आज गटाची निवडणूक आहे, जे गट प्रमुख आहे, जे पक्षाचे प्रमुख आहे त्यांची निवडणूक आज बैठक आहे, त्या बैठकीमध्ये काय ठरलं जातं ते आमचे नेते ठरवून आम्ही सगळ्या लहान माणसाला त्याची खुशी होणारच आहे।